नमस्कार, मी हर्षदा वेदपाठक आणि तुमचं सगळ्यांचं लिमिटलेस मराठीमध्ये स्वागत आहे. आज माझ्याबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट हर्षल प्रधान आहेत. आम्ही त्यांना अनेक वर्ष एक पत्रकार म्हणून ओळखतो. अतिशय उत्तम वाचक, अतिशय उत्तम प्रत्येक विषयाचा अभ्यास करण्याचा व्यासंग आहे त्यांचा. आज शिवसेना 2026मध्ये काय आहे, त्याच्या पुढचं विजन काय असेल आणि आता BMCचे जे इलेक्शन लागलेत त्या सगळ्यांचा एक उहापोह घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. हर्षलजी, तुमचं लिमिटलेस मराठीमध्ये स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. अच्छा, मला सांगा, अतिशय उत्तम वाचन, अतिशय उत्तम अभ्यास करायचा तुम्हाला हातोटी आहे. काय सांगतो तुमचा अभ्यास 2026बद्दल? 2026 हे अतिशय आशादायी असं वर्ष आहे असं मला वाटतं. जे मळभ गेली जवळपास 7 वर्ष महाराष्ट्राच्या निवडणुकांवर होतं, म्हणजे विशेषतः नगरपालिका, महानगरपालिका या निवडणुकांवर एक प्रकारचं मळभ होतं. या निवडणुका होऊनच देत गेल्या जात नव्हत्या. म्हणजे त्याला कारणीभूत मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही विरोधात आहोत म्हणून आम्ही आरोप करतो अशातला भाग नाही, परंतु भारतीय जनता पार्टीची जी हाव, ज्याला आपण म्हणतो की आम्ही नेहमी म्हणतो आमच्या भाषणामध्ये, आमच्या लेखांमध्ये, मी अनेक विषयांवर जेव्हा लेख लिहितो त्यावेळेला मी म्हणतो भाजपाचा मेन प्रॉब्लेम असा झालेला आहे की त्यांना सगळीकडे सत्ता हवी आहे. म्हणजे उद्धव साहेबांचं ते खूप सर्वश्रुत असं वाक्य आहे की भाजपाची सत्ता म्हणजे इकडे सत्ता तिकडे सत्ता, कारभार मात्र बेपत्ता. म्हणजे त्यांना सगळीकडच्या म्हणजे पंचायतीपासून नगरपालिका, नगरपरिषदा, महानगरपालिका, जिल्हा परिषदा, विधानसभा, लोकसभा, अजून काय असेल तर इंद्रसभा, त्यानंतर चंद्रसभा, सगळीकडे त्यांना सत्ता हवी आहे. बरं, ते सत्ता घेऊन करतात काय, तर ते सत्ता घेऊन फक्त ती आपल्या कब्जात ठेवतात. त्याच्यानंतर त्या सत्तेच्या आवाक्यात असणारे भूखंड, श्रीखंड, सगळे भ्रष्टाचार हे सगळे हेच लोक करतात. ज्या ज्या लोकांवर त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्या सगळ्यांना त्यांनी सोबत घेतलं. म्हणजे मी मागे पण एका मुलाखतीत म्हणालो होतो की भारतीय जनता पार्टीचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांच्याकडे राजकीय जीवनामध्ये त्यांना पोरच होत नाहीत. त्यांना दुसऱ्यांची पोरं पळवावी लागतात. तुम्ही बघा ना, भारतीय जनता पार्टीचं जर तुम्ही गेल्या 10-12 वर्षातला इतिहास काढलात, विशेषतः नरेंद्र मोदी साहेब जेव्हा पंतप्रधान म्हणून आले, आपण सगळ्यांनी त्यांना मोठ्या आशेने त्या पदावर बसवलं होतं. त्या पदावर बसल्यानंतर त्यांनी फार मोठ्या मोठ्या वक्तव्यांना आम्ही प्रत्यक्षात आणू अशा गप्पा मारल्या होत्या. म्हणजे मी 15 लाख रुपये तुमच्या अकाउंटमध्ये देईन, मी तुम्हाला महागाई कमी करून दाखवेन, मी डॉलरचा जो भाव आहे तो रुपयाच्या बरोबरीला आणून दाखवेन, मी तुम्हाला सुखी जीवन देईन, मी महागाई जे मी म्हणालो की मी भाज्यांचे भाव जे आहेत मी कमी करेन, तेलाचे भाव कमी करेन, पेट्रोल मी कमी करेन, डिझेल कमी करेन. गेल्या 12 वर्षात ताई ह्याच्यातलं एक तरी गोष्ट झाली का मला सांगा? आपण तेच सामान्य माणसाचं जीवन जगतोय. आपण आता आणखीन वाईट पद्धतीने जगायला लागलोय. ज्या वेळेला मनमोहन सिंग होते तेव्हा डॉलरचा भाव किती होता? आठवा 65 रुपये होता. आज तो 100च्या जवळ येऊन ठेपलेला आहे. त्यावेळेला मोदीजींनी भाषण केलं होतं, जब रुपया गिरता है तो देश की इज्जत गिरती है. मग आता काय पडतंय? आता कोणाची इज्जत पडते? म्हणजे त्यांना सत्ता फक्त हवी आहे, ती राबवता येत नाही असा माझा आरोप आहे. भारतीय जनता पार्टीला सत्ता सगळीकडे मिळाली. ती कशी मिळाली ते आत्ता 2014 नंतर लक्षात आलं लोकांना. 2019मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या तेव्हा लक्षात आलं की अरे, आपला मतदानाचा अधिकारच काढला जातोय. आपण मतदान तर करतोय, पण ते मत आपल्याला हवं त्या पक्षाला मिळतंय की नाही ह्याचीही आपल्याला जाणीव नाही. कारण आपण जरी धनुष्यबाणाचं बटन दाबलं तरी मत कमळाला जात आहे, आपण पंजाचं बटन दाबलं तरी मत कमळाला जात आहे. अशा पद्धतीचा काहीतरी कोणीतरी आहे त्या मशीनमध्ये, अशा पद्धतीच्या शंका आम्हाला यायला लागल्या. त्याच्यानंतर दुबार मतदार, म्हणजे हे विनोदाचा भाग सोडा, पण जे पूर्वज आपले गेलेले आहेत ते येऊन मतदान करायचे. म्हणजे सोशल मीडियामध्ये एक रील व्हायरल झाली होती, मला ती खूप आवडली. एक माणूस येतो मतदान केंद्रामध्ये आणि विचारतो, मॅडम मेरी भौजी आके गई क्या? तर ती म्हणते, हाँ अभी अभी तो आके गई. उन्होंने मतदान किया? हाँ अभी अभी किया. तो बोले अरे मैं थोड़ा लेट हो गया. बोले क्यों? थोड़ा रुकता तो उनसे मिलता. तो बोले क्यों, आप घर पे नहीं मिलते? अरे उनको गुजर के 15 साल हो गए हैं. आता हा विनोदाचा भाग सोडा, पण ही सत्य परिस्थिती आहे. म्हणजे मेलेल्यांना सुद्धा त्यांनी आणलं मतदानाला. बोगस मतदान, ज्याचे आरोप
राहुल गांधींनी केले, ज्याचे आरोप आदित्य ठाकरेंनी केले, उद्धव साहेबांनी केले, राज ठाकरेंनी केले, सगळ्यांनी केले, तरीही निवडणूक आयोग त्याची साधी दखलही घ्यायला तयार नाही. म्हणजे निवडणूक ही सर्वसामान्य माणसाच्या लोकशाहीचा आधार आहे, तो अधिकार आहे. मतदान हा प्रत्येक माणसाचा अधिकार आहे, तो अधिकारच हिरावून घेतला जातोय. सत्ता मिळवण्यासाठी हे कोणत्याही थराला चाललेले आहेत आणि त्याच्यातनं राज्याचं भलं होतंय का, देशाचं भलं होतंय का, तर तसंही नाही. आज मुंबईची अवस्था जर तुम्ही पाहिली तर एका उद्योगपतीला, जो मोदी आणि शहांचा मित्र आहे, जो गुजरातमधनं आहे, त्याचं नाव गौतम अदानी आहे, त्याला मुंबईच्या 1200 एकर जमिनी दिल्या गेल्या फक्त धारावीच्या बदल्यात. बरं, हे सगळे जे काय सयाजीराव बसलेले आहेत भारतीय जनता पार्टीचे, जे ह्यांचे नेते म्हणून इकडे आहेत, त्यांच्या हातात तरी काही अधिकार आहेत का? त्यांना वरच्या आकाने सांगितलं, मालकाने सांगितलं की इकडे सही कर का, ते सही करतात. पण ह्याच्यामुळे आपल्या सामान्य माणसांचं जीवन बदलतंय का, तर नाही, तसं होत नाहीये. आणि त्याच्यामुळे लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार या भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये नवीन पद्धतीने आणलाय, रुजवलाय. तुम्ही विचार करा, महानगरपालिकेच्या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, त्याच्यामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये 22 नगरसेवक हे निवडून आले, जाहीर करून टाकलं त्यांनी, कारण त्यांच्या विरोधात कोणी उमेदवारच आला नाही म्हणे, किंवा जे होते त्यांचे जे काही अर्ज होते ते त्यांनी मागे घेतले. मग हा धाकदपटशा दाखवून त्या सर्वसामान्य माणसाचा जो अधिकार आहे मतदानाचा, बरं तुम्ही म्हणता की एकही माणूस त्याच्या विरोधात नाही, पण नोटा तर आहे. नोटाचं बटन असतं ना, नन अदर ऑफ दिस, असं काहीतरी त्या नोटाचं फुल फॉर्म आहे, बरोबर आहे. मला ह्याच्यातला कोणीच आवडत नाही, हा मतदाराचा अधिकार आहे, तर तो अधिकार सुद्धा गमावला. म्हणजे मतदानाला जाऊच नका. तुमच्या विभागामध्ये, तुमच्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीचा आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या एकनाथ शिंदेचा नगरसेवक अनपोज आला. आता तुम्ही तिकडे मतदानाला जाऊ नका. अहो, पण आम्हाला जायचं होतं, आम्हाला नोटाचा अधिकार जो आहे तो तरी आम्हाला घेता आला असता. पण ते अधिकार तुमचा हिरावतायत. हीच या भारतामध्ये लोकशाहीची शोकांतिका भारतीय जनता पार्टीने मांडली आहे आणि ह्याचा परिणाम सर्वसामान्य माणसाला भोगावा लागतोय. त्यामुळे 2026ला या निवडणुका जेव्हा जाहीर झाल्या त्यावेळेला आम्हाला असं वाटलं की चला त्यानिमित्ताने मतदारांना त्यांचा अधिकार तर देता येईल. आम्हालाही माहिती आहे की भारतीय जनता पार्टी पुन्हा काहीतरी अशा पद्धतीने सगळ्याच महापालिका आम्ही जिंकल्या असं करून ते काहीतरी निवडणुका जिंकतील. पण त्याही व्यतिरिक्त आम्ही असा विचार करतोय की मतदानाचा अधिकार सर्वसामान्यांना मिळाला, त्यांना त्यांचं मत व्यक्त करण्याचं, ते दाबण्याचं, बटन दाबण्याचा अधिकार मिळाला, ह्यातच आम्हाला आनंद आहे. म्हणून 2026 ही एक नवीन पहाट घेऊन आली आहे लोकशाहीसाठी, असं मला वाटतं. 2026 BMCचा गड राखणार का? बघा, मुंबईसह जवळपास 29 महानगरपालिकांच्या या निवडणुका आहेत. मुंबईचा गड हा अर्थातच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आता मनसेचे राजसाहेब ठाकरे यांची जी युती झालेली आहे तेच हा गड राखतील, याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही. याचं कारण असं, मुंबईला जेव्हा जेव्हा आधाराची गरज वाटली तेव्हा तेव्हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाच उभी राहिली. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, आता यावर्षी या जूनला शिवसेनेला 60 वर्ष पूर्ण होत आहेत. या 60 वर्षामध्ये जर आपण पाहिलं तर मराठी माणसाच्या, मुंबईतल्या भूमिपुत्राचा, मुंबईतल्या हिंदूंचा पाठीचा कणा ताठ करण्याचं जर काम कोणी केलं असेल तर ते एकमेव हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते. त्यावेळेला जेव्हा कन्नडिगांचं मोठ्या प्रमाणे आक्रमण होतं, तामिळ, तेलुगू, कन्नड या लोकांना मुंबईमध्ये सरकारी नोकऱ्या दिल्या जात होत्या, मोठमोठ्या बँकांमध्ये नोकऱ्या दिल्या जात होत्या, मराठी माणसांना नोकऱ्या दिल्या जात नव्हत्या. त्यावेळेला वंदनीय बाळासाहेबांनी मार्मिक जे त्यांचं साप्ताहिक होतं त्या साप्ताहिकातनं ती नावं सगळी छापली. वाचा आणि थंड बसा असं त्यांनी लिहिलं आणि त्यांनी हे दाखवून दिलं की मुंबई ही मराठी माणसाची आहे. मराठी माणसाने आपलं रक्त सांडून 106 हुतात्मे देऊन ही मुंबई संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मिळवली आहे. परंतु आज मुंबईमध्ये मराठी माणसाला कोणतंही महत्त्व नाही. सरकारी नोकऱ्या, बँकातल्या नोकऱ्या, इकडे मराठी माणसांना जॉब दिला जात नाही. तेव्हा हे आंदोलन सुरू केलं आणि शिवसेनाचा जन्म झाला 1966 मध्ये आणि त्याच्यानंतर शिवसेना वाढली. मार्मिकमुळे शिवसेनेचा जन्म झाला, शिवसेनेमुळे सामनाचा जन्म झाला आणि ही लढाई आत्ता उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षापर्यंत आलेली आहे. त्यावेळेपासून आजपर्यंत केवळ आणि केवळ तुम्ही आठवा,
मराठी माणसाला या मोठ्या मोठ्या व्यवस्थापनामध्ये नोकऱ्या कोणामुळे मिळाल्या? त्या शिवसेनेमुळे मिळाल्या. जेव्हा त्या, तुम्हाला आठवत असेल, एअर इंडियाचा तो जो अधिकारी होता त्याच्या कानाखाली खनकन आवाज आला होता आणि त्याच्यानंतर मराठी माणसांना तिकडे नोकऱ्या दिल्या गेल्या होत्या. या सगळ्या व्यवस्थापनामध्ये मराठी माणसांना जे झिडकारलं जात होतं तो राग मराठी माणसांचा बाळासाहेबांच्या माध्यमातून बाहेर आला. मराठी माणसं एकवटली आणि आपल्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे हे त्यांच्या लक्षात येऊन त्यांनी या सगळ्याला न्याय मिळवून दिला. अशीच परिस्थिती साधारण या निवडणुकीत सुद्धा आहे. मुंबईचा गड आम्हीच राखणार याच्याबद्दल आमच्या मनात आणि मुंबईतल्या मराठी आणि हिंदू माणसाच्या मनामध्ये कोणतीही शंका नाही. उद्धव ठाकरे सर आणि राज ठाकरे यांचं 20 वर्षापूर्वी जे काही विभागणी झालेली मताची किंवा वैचारिक बैठकीमुळे एकमेकापर्यंत वर नारळ फेकणे वगैरे असं झालेलं, आता ते परत एकत्र आले. ही जी धुसफूस आहे ते एकत्र आले, त्यांची मनं जुळली, विचार जुळले, पण जो सामान्य कार्यकर्ता आहे त्याच्यामध्ये ती धुसफूस आहे, नाराजी आहे. त्याबद्दल तुमच्याकडे आहे तिथे नाही, मला वाटतं हर्षदाताई तुम्ही जे म्हणताय ते मला पटत नाही. मराठी माणसाला 2006 मध्येच जेव्हा राज ठाकरे साहेब शिवसेनेतनं वेगळे झाले तेव्हा कुठेतरी मन दुखावलं होतं त्याचं. बाळासाहेबांनी 2012 पर्यंत अनेक वेळेला हे सांगितलं, त्यांच्या मुलाखतीतनं सांगितलं, जाहीर भाषणातनं सांगितलं की अरे तू आमच्या घरातला माणूस आहेस, तू कुठे वेगळा झाला. मराठी माणसांनी दुहीची बीजं पेरता कामा नये हे आपला पूर्ण मराठ्यांचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये वेळोवेळी सांगितलं गेलं आहे. त्याच्यातनं पण आपण धडे घेत नाही. म्हणजे खडकावर जरी दुहीची बीजं अशी फेकली तरी ती फोफावतात असा मराठ्यांचा इतिहास आहे. तो आपण रोखला पाहिजे. मराठी माणसांनी एकमेकांविरोधात न भांडता त्यांना त्रास देणाऱ्या इतर जे लोक आहेत त्यांच्याशी भांडावं, व्यवस्थेशी भांडावं. ही शिकवण आपल्याला आपल्या पूर्वजांनी पण दिलेली आहे. आपल्याला तसे संस्कार पण दिलेले आहेत, तरी आपण तेच तेच करतोय. म्हणजे 2006ला जेव्हा राज ठाकरे वेगळे झाले त्यावेळेची कारणं वेगळी होती. त्या सगळ्या कारणांमध्ये आत्ता 20 वर्षांनी जाण्यात काही अर्थ नाही. हिंदीमध्ये ते गाणं आहे, छोडो कल की बात पुरानी. त्यामुळे त्या गोष्टी आता उगाळण्यात काय पॉईंट नाही. आता नवीन जे संकट जे जाणवलं, तुम्ही बघा, मुंबई महाराष्ट्रावर हिंदीची सक्ती करण्यात आली. त्याचं काही कारण नव्हतं. हिंदी आपण लहानपणापासून बोलतोय, आपण शिकतोय, आपल्यालाही 5वीपासून हिंदी होतं, आपण पण त्याच्याप्रमाणे शिकलो, वाढलो. आजूबाजूच्या परिसरामध्ये आपण मराठी जितके बोलतो तितके हिंदी पण बोलतो, इंग्रजी पण बोलतो. त्यानंतर सुद्धा इंग्रजीची सक्ती, मराठीची जी सक्ती आहे ती उद्धव साहेबांनी केली. त्यांनी सांगितलं सगळ्या शाळांमध्ये कोणत्याही भाषेची शाळा असो मराठी तुम्हाला शिकावंच लागेल. आता ह्यांनी हिंदीची सक्ती आणली. त्याच्यातनं ह्यांचा जो डाव होता तो ह्या दोन्ही भावांच्या लक्षात आला की मराठी माणसाला त्याची गळचेपी करण्यासाठी केंद्राकडनं दबाव आहे. हे जे इतर भाषिक आहेत ते मराठी माणसाला त्यांचा न्याय्य हक्क डावलण्यासाठी सज्ज होत आहेत, म्हणून ही हिंदीची सक्ती आणली जाते. दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीमध्ये असलेली मराठी माणसं त्यांच्या हे लक्षात नाही आलं किंवा त्यांना तेवढे अधिकारच नाही आहेत. जेवढे वरिष्ठ सांगतील तेच करायचं, यस सर म्हणायचं आणि काम करायचं. जर नाही म्हटलं तर त्याची खुर्ची त्याच्या हातातून निघून जाईल, ही भीती त्यांच्या मनात आहे. म्हणून ते जे वरचे त्यांचे मालक जे सांगतायत तेच ते करतात आणि त्यामुळे ही हिंदी सक्ती त्यांनी आणण्याचा प्रयत्न केला, ज्याचा आम्ही तीव्र शब्दात विरोध केला. आम्ही पण विरोध केला, राज ठाकरे यांनी पण विरोध केला आणि उद्धव साहेबांनी आणि राज साहेबांनी दोघांनी सांगितलं की काहीही झालं तरी आम्ही हिंदी सक्ती होऊ देणार नाही. तिकडनं या गोष्टी अशा वाटायला लागल्या की आपल्या राज्यावर, आपल्या मुंबईवर ह्या लोकांचा डोळा आहे आणि ती जी एक जखम 1960 साली त्यांच्या मनात, विशेषतः त्या काळच्या गुजराती नेत्यांच्या मनात होती की मुंबई त्यांना हवी होती. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा इतिहास जर तुम्ही आठवलात तर तुमच्या लक्षात येईल त्यावेळेला केंद्रातल्या नेत्यांनी 3 राज्य केली होती मुंबईची आणि त्यावेळेला काँग्रेसचे जे नेते होते त्यांना असं वाटत होतं की मुंबई ही स्वतंत्र असावी आणि त्याच्यामध्ये गुजरातमधनं आलेले तेव्हाचे तत्कालीन जे नेते होते काँग्रेसमधले, त्यांनी मुंबईवर हक्क दाखवायला सुरुवात केली. त्यावेळेला आपण संयुक्त महाराष्ट्र चळवळ, ज्याच्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सेनापती बापट, साने गुरुजी, हे सगळे त्यावेळेचे दिग्गज हे सगळे एकत्र आले होते आणि त्यांनी तो लढा लढला. त्याच्यामुळे संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळाला. तो मंगल कलश यशवंतराव चव्हाणांनी आणला.
इंदिरा गांधींनी त्याच्यामध्ये फार मोठी भूमिका त्यावेळेला निभावली होती. नेहरूंच्या मनामध्ये मुंबई वेगळी करायचं होतं, पण इंदिराजींनी त्यांना समजावलं. यशवंतरावांनी त्याच्यामध्ये काही मोठ्या प्रमाणामध्ये आधी ते म्हणाले होते जे नेहरू म्हणतील तेच, पण नंतर हे आंदोलन जेव्हा वाढलं, चिघळलं, तेव्हा त्यांच्याही लक्षात आलं की नाही, हे बरोबर होत नाही. आणि मग तो मंगल कलश आणला गेला आणि गुजरात राज्य आणि महाराष्ट्रातला मराठी माणसाला मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळाला. त्यावेळेला महाराष्ट्राने गुजरातला काही लक्ष रुपये दिले होते आणि त्याही वेळेला तेव्हाचे जे नेते होते ते हेच म्हणत होते की गुजरातमध्येच मुंबई पाहिजे. तर ही जी जखम आहे ती जखम आत्ता जे 2 गुजराती नेते केंद्रात बसले आहेत त्यांच्या मनामध्ये पुन्हा उफाळून आली आणि म्हणूनच त्यांनी कधी व्यापारी माणसाच्या माध्यमातनं, कधी सत्तेच्या माध्यमातनं मुंबईला लुटायला सुरुवात केली. हे लक्षात आल्यामुळे हा लढा जो आहे हा पुन्हा तोच पूर्वीचा लढा, संयुक्त महाराष्ट्राचा लढा आज निर्माण होईल की काय अशी भीती आमच्या मनात आहे. मराठी माणसाला डावललं जात आहे. म्हणून हे दोघं भाऊ एकत्र आले आणि मुंबई महाराष्ट्राला आम्ही अन्याय करू देणार नाही, मुंबई महाराष्ट्रावर अन्याय करू देणार नाही, यासाठी या दोघांनी भारतीय जनता पार्टीच्या विरोधात अक्षरशः रणशिंग फुंकलेलं आहे आणि सामान्य मराठी माणूस जो आहे तो त्यांच्यासोबत आहे. आता जो तुमचा मुद्दा की म्हणजे त्यावेळेला जे झालं, नारळ फेकले, अमुक तमुक, त्यावेळेचा कालावधी, त्यावेळेचे विषय वेगळे होते. मराठी माणसाच्या मनामध्ये या सगळ्यांनी, या दोघांनी विशेषतः एकत्र राहावं हे मनात होतं. बाळासाहेबांच्या भाषणांमधनं पण त्यांना ते जाणवत होतं. अगदी शेवटी सुद्धा बाळासाहेबांनी ही खंत व्यक्त केली होती की राज आणि उद्धवनी एकत्र असायला हवं होतं. मराठी माणसाच्या मनात सुद्धा ती खंत होती. आज ती खंत दूर झाली. बाळासाहेबांच्या आत्म्याला निश्चितपणे शांती मिळाली असेल. आज हे 2 भाऊ एकत्र आले म्हणजे फक्त हे 2 भाऊ न एकत्र आले, संपूर्ण मराठी समाज एकत्र आला. प्रत्येक घराघरामध्ये मराठी माणसं जी आहेत ती एकत्र आली. पण जे कार्यकर्ते आहेत तुमचे किंवा मराठीच आहेत ना ते त्यांचे पण. धुसफूस काय, शिफ्टिंग पण चालू आहे, त्यामुळे काय होतं, राजकारणामध्ये सगळ्यांनाच सगळं मिळत नाही. बरोबर. प्रत्येक वेळेला कोणाला तरी कमीपणा घ्यावा लागतो. जेव्हा युती होते त्यावेळेला आम्हाला पण अनेकदा हा अनुभव भारतीय जनता पार्टीबरोबर आलाच ना. आमचेही कार्यकर्ते त्यावेळेला दुखावले गेले होते. मला तर आठवतंय की बाळासाहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं की प्रमोदजी आणि गोपीनाथजी नेहमी यायचे, अडवाणी अटलजी यायचे, आम्ही सगळे त्या सगळ्या कालावधीमध्ये त्यांच्यासोबत काम करत होतो. त्यावेळेला बाळासाहेब म्हणायचे की ठीक आहे, महाराष्ट्र जे आहे ते मी बघतो, बाकी देश तुम्ही बघा. नाहीतर पूर्ण देशभर बाळासाहेब ठाकरेंचे कार्यकर्ते होते ना. जेव्हा बाबरी मशीद पाडली गेली त्यावेळेला एकटे बाळासाहेब उभे राहिले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की जर हे माझ्या कार्यकर्त्यांनी केलं असेल तर मला त्यांचा गर्व आहे. गर्व से कहो हम हिंदू आहे. हिंदू या विषयावर, हिंदुत्वावर निवडणूक लढता येते आणि जिंकता येते हे बाळासाहेबांनी दाखवलं होतं. भारतीय जनता पार्टीला वाढवलं, अंगाखांद्यावर घेऊन महाराष्ट्रभर, देशभर जर पोचवलं असेल तर ते बाळासाहेब ठाकरेंनी पोचवलं होतं. महाराष्ट्रामध्ये आम्ही तुम्हाला सोबत घेतो, ह्यांची संख्या किती असायची तेव्हा, 15 आणि 20. जे आज महापौर पदावर दावा करतायत, जे म्हणतायत की हिंदूच महापौर होईल, ते होते कुठे? अहो, गेल्या 25 वर्षामध्ये महापालिकेमध्ये बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादानेच उद्धव ठाकरेंची सत्ता होती आणि उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं ना. त्यांनी प्रत्येक वेळेला मराठी माणसाला, मुंबईतल्या सगळ्या गोष्टींना न्याय दिला आणि मुंबई आज जी सुंदर दिसते आहे ती उद्धव ठाकरेंच्या प्रयत्नांमुळे आहे. त्याच्यामुळे मराठी माणूस दुखावला नाही. आपापसातले मतभेद त्यांनी गाडले. ते म्हणाले 2 भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला काही नको. आणि शिवसेनेमध्ये, मनसेमध्ये मी तुम्हाला सांगतो ताई, असंख्य कार्यकर्ते आहेत ज्यांना काहीच नको आहे. त्यांना पद नको, त्यांना कुठलंही तिकीट नको, त्यांना कुठेही लोकसभा, राज्यसभा, विधानसभा, महानगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा कुठेही त्यांना जायचं नाही आहे. त्यांना शिवसेनेसाठी, बाळासाहेबांसाठी काम करायचं आहे. त्यांना काही अपेक्षा नाही. त्यांना अपेक्षा एवढीच आहे की बाळासाहेब, उद्धवसाहेब, राजसाहेब जे निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा आहे, कारण त्यांनी आमच्या पाठीचा कणा ताठ केला आहे. आज मराठी माणसाला जो सन्मान मिळाला आहे तो फक्त आणि फक्त बाळासाहेबांमुळे मिळाला आहे. त्याच्यामुळे ते भावनिकदृष्ट्या या दोघांच्या मागे आहेत आणि ते म्हणतात आम्ही तुमच्यासोबत आहोत. संपूर्ण मराठी आज जात विरहित, जाती जमाती विसरून एकत्र आलेला आम्ही दिसतोय. महाराष्ट्रभर या युतीचा इम्पॅक्ट जो आहे तो तुम्हाला सगळ्या 29च्या 29 महानगरपालिकांमध्ये दिसेल, जर ह्यांनी वोटिंग मशीनमध्ये गडबड केली नाही तर.
तीन वेगवेगळ्या विचारसरणीचे तुम्ही, एक तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवारांचा राष्ट्रवादी पक्ष, राजसाहेब ठाकरेंचा मनसे, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना, तिघांची वैचारिक बैठक वेगळी, तिघं एकत्र येत आहेत निवडणुकीसाठी, ठीक आहे. बरं, जर का त्याचं यश आलं तर तो नारळ कोण वाढवणार, आणि अपयश आलं तर कुठल्या मुद्द्यावरून नारळ फुटेल मग परत? बघा, मला असं वाटत नाही की नारळ वाढवण्याचं काम आम्ही तिघं मिळून करू, त्याच्यामुळे अपयशाचं खापर कोणा एकावर फोडण्याचं काही कारण नसेल. शरद पवारांना जो अनुभव आला तो उद्धव साहेबांना आधी आला. भारतीय जनता पार्टीने पक्ष फोडले, घरं फोडली, लोकांना आपापसात भांडवलं, आणि भांडलं कोण? आपलीच माणसं एकमेकांशी भांडली. म्हणजे उद्धव साहेबांचा पक्ष त्यांनी फोडला. उद्धव साहेब सत्तेत असताना फोडला. कसा फोडला? ईडी, CBI, इन्कम टॅक्स, ज्याला सुप्रियाताईंनी आईस असं नाव दिलं होतं, त्या आईसच्या भीतीने ह्यांनी हे पक्ष फोडले. तोच प्रयोग त्यांनी शरद पवार साहेबांबरोबर केला, तीच भीती दाखवली. तोच 70,000 कोटी रुपयांचा घोटाळा काढला, ज्याचे बैलगाडीने पुरावे घेऊन देवेंद्र फडणवीस, आम्ही होतो ना त्या आंदोलनामध्ये, आम्ही पण होतो, अजित पवार कसे भ्रष्ट आहेत हे सांगायला. तेच अजित पवार आज काय म्हणतायत? माझ्यावर ज्यांनी आरोप केला ना, आज मी त्यांच्यावर सत्तेत आहे की नाही? आहे ना. मग ही जी मिजासी आहे ह्याच्याबद्दल त्यांना काहीच वाटत नाही. मग मला एक सांगा, 70,000 कोटीचा घोटाळा झाला होता की झाला नव्हता? जर झाला होता तर अजित पवार तुमच्याबरोबर कसे? त्यावेळेला देवेंद्र फडणवीसचं वाक्य होतं, अजित पवार, सुनील तटकरे, चक्की पिसिंग पिसिंग. आणि मग आता त्यांच्या बाजूला मांडीला मांडी लावून ते काय पत्ते पिसिंग? काय चाललंय महाराष्ट्रामध्ये? अशा पद्धतीचं राजकारण असतं. आता ते म्हणतात नाही, त्यांची चौकशी चालू आहे. मग चौकशी चालू आहे तर ते सत्तेत कसे आहेत? ज्याच्यावर चौकशी चालू असते त्याच्यावर आरोप असतात, त्याचे आरोप पूर्णपणे पारित होईपर्यंत, तो निर्दोष सुटेपर्यंत त्याला सत्तेत बसवू नये असा एक प्रघात असतो. तो कुठे आहे? तुम्ही आमच्याबद्दल बोलताय, आम्ही तर विचारांनी पण एकत्र आलो. ज्या वेळेला उद्धव साहेबांवर भारतीय जनता पार्टीने अन्याय केला असंच मी म्हणेन. कारण 2019च्या निवडणुकीआधी त्या सगळ्याला आम्ही साक्षीदार आहोत. देवेंद्र फडणवीस, अमित शहा, माननीय उद्धव साहेब सगळे होते. त्या पत्रकार परिषदेमध्ये तुम्ही पण होतात. त्यांनी जाहीर केलं होतं की सर्व बाबी आम्ही समसमान जबाबदाऱ्यांचं वाटप करू. ह्याचा अर्थ असा होता की 50% त्यांच्याकडे राहील, 50% आमच्याकडे राहील. 50%ची बोलणी जेव्हा सुरू झाली, 288चे 50% होतात, 144. त्यांनी 144 सीट्स दिल्या नाहीत. त्यांनी 40 सीट्सवर अपक्ष उमेदवार उभे केले आणि त्यांना त्याच्यातल्या बऱ्याचशा लोकांना निवडून आणलं. शिवसेनेचं नुकसान केलं. उद्धव ठाकरेंनी किती सहन केलं बघा. मित्र म्हणून त्यांनी सर्वस्व त्यांना दिलं. ते कधीही त्यांच्या विरोधात बोलले नाही, त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात बोलले नाहीत. उद्धव ठाकरेंनी जेव्हा त्यांना आठवण करून दिली की तुम्ही 50% बोलला होतात, तरीही तुम्ही आता ते द्यायला तयार नाहीत, त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं? नाही, आम्ही देणारच नाही. देणार कसं नाही? तुम्ही मातोश्रीमध्ये शब्द दिला होता. ते म्हणतात आता आम्ही तो शब्दच दिला नाही. म्हणजे तुम्ही ज्या मातोश्रीला आम्ही मंदिर समजतो, देऊळ समजतो, तिकडे तुम्हाला बाळासाहेबांच्या खोलीत त्यांच्यानंतर तुम्हाला ते घेऊन गेले. स्वर्गवासी बाळासाहेबांच्या खोलीत जाण्याची संधी मिळत नाही लोकांना. तुम्हाला ते घेऊन गेले, सन्मानाने घेऊन गेले, तिकडे ते बोलले आणि ते हां सब करेंगे सब. जेव्हा स्वार्थ असतो तेव्हा देवेंद्रजी कसे बोलतात, हा बिलकुल 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 करणार. पण जेव्हा सत्ता येते तेव्हा ते विसरून जातात. तसंच त्यांनी उद्धव साहेबांबरोबर केलं. म्हणून उद्धव साहेबांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. शरद पवार आणि काँग्रेस ज्यांच्या विरोधात आम्ही 25 वर्ष राजकारण केलं होतं, त्यांना त्यांनी सोबत घेतलं आणि 2.5 वर्ष उत्कृष्ट शासन चालवून दाखवलं. ज्या माणसाला कोणत्याही नगरपालिकेचाही अनुभव नव्हता, त्या माणसाने महाराष्ट्राचा नंबर 1चा मुख्यमंत्री म्हणून स्थान मिळवलं. विशेषतः जागतिक संकट जेव्हा आलं कोविडचं, त्यावेळेला हा एकमेव माणूस असा होता ज्याने सगळ्यांचे प्राण वाचवले. आता जाहीरपणे अरेतुरे करू नये, उद्धव ठाकरे साहेब फार मोठे नेते आहेत, पण ज्या माणसाने आपले प्राण वाचवले तोच आपला देव ना. कोविडमध्ये मुंबई मॉडेल ज्याचं कौतुक WHO ने केलं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने केलं,
सर्वोच्च न्यायालयाने केलं, त्याच्यानंतर न्यूयॉर्क टाइम्समध्ये ज्याच्यावर बातमी आली, स्वतः पंतप्रधान मोदींनी केलं. उद्धव ठाकरेंनी मुंबई मॉडेल करून धारावी, वरळी यासारखे जे सेंटर्स होते ते सेंटर्स वाचवले आणि मुंबईकरांना वेळोवेळी अपील केलं त्यांनी. फेसबुक लाईव्हमधनं, यूट्यूब लाईव्हमधनं ते सांगत होते. त्यांचं आपला माणूस, आपल्या घरातला एक माणूस, मोठा भाऊ म्हणून त्यांनी लोकांनी ऐकलं आणि त्यांचे प्राण वाचवले. त्यावेळेची अजून एक तुम्हाला आठवण सांगतो. चायनामध्ये त्यावेळेला जवळपास 16 दिवसामध्ये फील्ड हॉस्पिटल उभं राहिलं होतं आणि मुंबईमध्ये 18 दिवसांमध्ये उभं राहिलं होतं. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड होता. त्यांनी असंख्य हॉस्पिटल्स आयत्या वेळेला उभे केले, लोकांचे प्राण वाचवले, लोकांच्या घरामध्ये अन्न पोचवलं. शिवसैनिक म्हणून आम्ही सगळे त्यावेळेला कार्यरत होतो. त्यांना स्वतःला कोरोना झाला, त्यांच्या कुटुंबाला झाला, पण ते लढत राहिले, प्रामाणिकपणे सर्वसामान्य माणसांची सेवा करत राहिले. त्यावेळेला त्यांनी हा मुसलमान आहे, हा हिंदू आहे, हा गुजराती आहे, हा मराठी आहे, हा बंगाली आहे हे पाहिलं नाही. मुंबईमध्ये तर सगळेच राहतात, सगळ्याच पद्धतीची लोक मुंबईत येऊन राहतात, मेहनत करतात. उद्धव ठाकरेंनी हा मुसलमान आहे म्हणून मी याला देवण देणार नाही असं नाही म्हटलं. उलट ज्या वेळेला मुंबईत राहणारे UP बिहारमधले जे कर्मचारी होते त्यांना परत जाण्यासाठी ट्रेन उद्धव ठाकरे मागत होते, ती अमित शहानी त्यावेळेला दिली नव्हती, नंतर कालावधीने दिली. आणि त्या ट्रेनने जेव्हा ते परत गेले किंवा रस्त्याने गेले तेव्हा त्यांनी तिकडे टाहो फोडला जाऊन, कारण बिहार आणि UPच्या बॉर्डरवर त्यांना अडकवलं गेलं, त्यांना पाणीसुद्धा दिलं नाही आणि त्याच्यातल्या बऱ्याचशा लोकांचे अतिशय हाल झाले. त्यावेळेचे व्हिडिओ आहेत, त्यांनी सांगितलं अरे हमको मुंबई में सब कुछ मिल रहा था, 4 टाइम का खाना मिल रहा था, पानी मिल रहा था, सब कुछ हाथ में मिल रहा था, यहाँ पे तो हमको कोई पूछ भी नहीं रहा है. ही विदारक परिस्थिती. त्यावेळेला उद्धव ठाकरेंनी कधी असा विचार नाही केला की अरे हे महाराष्ट्रातले नाहीच आहेत, हे तर परप्रांतीय आहेत, हे गेले तर आपल्याला काय फरक पडतोय. त्यांनी जात पात धर्म पंथ भाषा न बघता प्रत्येकाला मदत केली. त्याच्यामुळे लोकांनी त्यांना आपल्या घरातला माणूस, माझा मोठा भाऊ म्हणून त्यांना स्वीकारलं. नंबर 1चे मुख्यमंत्री ते झाले आणि हे सगळं समोर आहे आपल्या. आणि मग हे न पाहवल्यामुळे या लोकांनी उद्धव ठाकरेंची सत्ता खाली खेचली, त्यांच्याच लोकांना फोडलं. तेच एकनाथ शिंदे ज्यांच्यावर ED CBIच्या धाडी पडल्या होत्या त्यावेळेला, त्यांच्या PAला अटक होणार की काय असे चित्र निर्माण झालं होतं. मला आता या वयात जेलमध्ये जायचं नाही असं ते ठाकरेंना म्हणाले आणि म्हणून ते भाजपबरोबर गेले. त्याच्यानंतर भाजपने त्यांना आम्हाला डिवचण्यासाठी मुख्यमंत्रीपद दिलं. आता त्याच एकनाथ शिंदेंना ते वापरलेल्या बोळ्यासारखे फेकू इच्छित आहेत. ही सत्य परिस्थिती आहे. अंबरनाथमध्ये त्यांनी भाजपने काँग्रेसशी युती केली. म्हणजे राजकारणात किती वाईट दिवस भारतीय जनता पार्टी दाखवणार आहे. आयडिओलॉजिकल पार्टी, पार्टी विथ अ डिफरन्स वगैरे ते बोलतात. कुठे गेली आयडिओलॉजी? ज्या काँग्रेसबरोबर आम्ही गेलो म्हणून आम्ही हिंदुत्व सोडलं असा त्यांनी प्रचार केला होता. मग आता मला सांगा ताई, ह्यांनी काय सोडलं? डोक्यावरचं सोडलं का कमरेवरचं सोडलं? का नव्हतंच काही यांच्याकडे सोडायला? या पद्धतीचं राजकारण गेल्या 30 वर्षात आपण पत्रकारितेत आहोत, राजकारणात आहोत, या पद्धतीचं राजकारण आम्ही तरी पाहिलं नव्हतं. आमच्या पूर्वीच्या पिढ्यांनी तर बिलकुल पाहिलं नव्हतं. कारण तुम्ही आपल्या घरी विचारा, आई वडिलांना, ते म्हणतात ही काय निवडणूक आहे, कोण कोणाबरोबर तेच कळत नाही. आज इकडे होता, उद्या तो तिकडे आहे, परवा तो तिकडे आहे, परत तेरवा तो इकडेच आहे. मग हा निवडणूक लढतोय का आपला आटापाट्याचा खेळ खेळतोय, अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे भाजपने हिंदुत्व आम्हाला शिकवू नये. भारतीय जनता पार्टीला राजकारण जे आहे ते गलिच्छ, जसं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे, बाळासाहेब ठाकरे राजकारण नाही हे खाजकारण म्हणायचे. त्याच्यामुळे तशी परिस्थिती ही भारतीय जनता पार्टीने आणून ठेवलेली आहे. राजकारणाचा पोत जो असतो तो आज गमावलेला दिसतोय. ज्याला आपण अतिशय हेल्दी पॉलिटिक्स म्हणायचो ते आता दिसत नाही आहे. ही परिस्थिती भाजपमुळे आलेली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा सर्वेवर किती विश्वास आहे? कारण सर्वे असं सांगतंय की मिक्स प्रकारचे पार्टी जिंकून येतील. आमचा कार्यकर्त्यांवर विश्वास आहे, आमचा शिवसैनिकांवर विश्वास आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे शिवसैनिक आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख. उद्धव साहेब पण तेच सांगतात, आदित्य साहेब पण तेच सांगतात, शिवसैनिक आहे म्हणून आम्ही आहोत. आम्ही सर्वे, कमिटी रिपोर्ट्स ह्याच्यावर विश्वास ठेवत नाही. नितीन गडकरी साहेबांचं एक वाक्य तुम्हाला मला आठवलं आता म्हणून सांगतो. ते नेहमी म्हणायचे, इफ देअर इज अ विल देअर इज अ वे,
इफ देर इज नो विल देर इज ओनली सर्वेज, रिपोर्ट्स, कमिटीज, सब कमिटीज अँड स्टडी ग्रुप्स. तशी परिस्थिती आम्ही जी आहे ती नेहमी आपल्या कामातनं सिद्ध करून दाखवलेली आहे. आम्ही सर्वेंवर विश्वास ठेवत नाही, आम्ही सर्वे करत नाही. आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना, आम्ही शिवसैनिकांना विचारतो. शिवसैनिक ज्याला म्हणेल त्याला आम्ही पद देतो, शिवसैनिक ज्याला म्हणेल त्याला आम्ही तिकीट देतो. ही उद्धव साहेबांची, बाळासाहेबांची एक कार्यप्रणाली आहे की शिवसैनिकांना ते विचारतात तुमच्यापैकी कोण, तुम्ही ठरवा. आणि शिवसैनिक मग सगळे मिळून सांगतात की नाही आपण ह्याला देऊ. म्हणून तर आमच्याकडे बंडखोरी होत नाही. जी थोडकी जी झाली आहे ती आमिषामुळे झाली आहे. काही कार्यकर्ते नाराज होतातच, सगळ्यांनाच सगळं मिळत नाही. परंतु साहेबांचा आदेश, साहेबांचा निर्णय आम्हाला सगळ्यांना मान्य असतो. तुमची युती तिघांची जिंकून आलत आणि ते परत पुनरावृत्ती झाली, परत तुमच्यामध्ये कोणीतरी पळवून नेलं, कोणाला खोके दिले, कोणाला बॉक्स दिले, तर काय करणार? म्हणजे काय काय सेकंड बॅकअप काय प्लॅन आहे तुमचा? बघा, राजकारणाचा मला असं वाटतं की पोत बदलण्याची वेळ आलेली आहे. राजकीय पक्षामध्ये आता आचारसंहिता लागू करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या पक्षाचं सदस्यत्व स्वीकारता तेव्हा त्या पक्षाशी पूर्णपणे कधीही प्रतारणा करणार नाही असं शपथपत्र प्रत्येक राजकीय माणसाने लिहून दिलं पाहिजे. कारण काय होतं, सत्तेचा मोह सगळ्यांना असतो, पैशाचा मोह राजकारण्यांना जास्ती असतो. ते पैसे कुठून कमवतात ते आपल्या सामान्य माणसाला कधीच कळत नाही. परंतु आपण ज्या हक्काने त्यांना मतदान करतो, आपला हक्कच ते हिरावून घेतात. म्हणजे आज तो फॉर एक्झाम्पल जसं तुम्ही म्हणालात की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातनं तो निवडून आला, उद्या त्याला ईडी सीबीआयची धमकी आली आणि त्याला सांगितलं गेलं की तू या पक्षात ये, तर तो त्या गटाला घेऊन तो त्या पक्षात जातो. हा मतदारांचा अपमान आहे असं मला वाटतं. आणि ही चळवळ आता मतदारांनी हातात घेतली पाहिजे. त्यांनी जर पक्ष सोडला तर त्यांनी सांगायचं की आमची मतं आम्हाला परत द्या, आम्ही तुम्हाला निवडून दिलेलं नाही, आम्ही तुमच्या विचारांना, तुम्ही ज्या पक्षात होतात त्या विचारांना निवडून दिलं, त्याच्यामुळे तुम्ही राजीनामा द्या आणि पुन्हा इकडे निवडणूक घ्या. हाच ह्याच्यावरचा उपाय आहे. राजकारणामध्ये पैसा आणि क्राईम अगदी बजबजपुरी आहे. आता तर आणखीनही आहे. हो, काय तुमचं ऑब्झर्वेशन आहे? वाईट वाटतं. ज्या पद्धतीने तुम्ही सोलापूरची घटना तुम्हाला आठवत असेल, गेल्या 2 आठवड्यातली, मनसेच्या एका कार्यकर्त्याला जीव गमवावा लागला. म्हणजे कुठे चाललोय आपण? म्हणजे त्याचा तर काय त्या विषयाशी संबंध पण नव्हता. त्याच्या कार्यकर्त्याला त्याचं तिकीट म्हणजे त्याला मिळालेला एबी फॉर्म मागे घेण्यासाठी बळजबरी होत होती, म्हणून हा मध्ये पडला आणि त्याला अक्षरशः मारून टाकला. म्हणजे हे भारतीय जनता पार्टी कुठल्या स्तराला जाते आहे. गुंडगिरीवर आरोप करणारे हे आता गुंडांनाच पोचत आहेत. त्यांच्याच आजूबाजूला गुंड आहेत, त्यांच्याच आजूबाजूला भ्रष्टाचारी आहेत. मला खरं ताई वाईट कोणाचं वाटतं माहिती आहे? भारतीय जनता पार्टीच्या सामान्य कार्यकर्त्याचं वाटतं, जो संघाच्या मुशीतनं, त्या विचारातनं काहीतरी समाजासाठी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीमध्ये आला आणि आपल्या आयुष्याचं सर्वस्व त्याने भारतीय जनता पार्टीला दिलं. आज तो मनातनं हळहळत असणार, कारण तो जे बघतोय की भारतीय जनता पार्टीचा मूळ कार्यकर्ता आज कुठेच नाही आहे. तो आजही संघाच्या शिकवणीनुसार सतरंजा हंतरतोय, खुर्च्या लावतोय, नेत्यांच्या भाषणांची तयारी करून देतोय आणि त्यांना घराघरात जाऊन संघाचा आणि भाजपचा प्रचार करण्याचा प्रयत्न करतोय. आणि भारतीय जनता पार्टीच्या सोबत सत्तेमध्ये कोण आहेत? काँग्रेसमधनं आलेले, राष्ट्रवादीतनं आलेले, शिवसेना म्हणजे आमच्या शिवसेनेतनं आलेले, त्याच्यानंतर काही तर MIM बरोबर युती केली आहे. म्हणजे मुस्लिम द्वेष्टे म्हणून राजकारण करणारा भाजपा आज MIM बरोबर युती करायला लागला. हे अकोटमध्ये घडलंय, अकोला जिल्ह्यामध्ये. इतक्या स्तराला तुम्ही जाताय का? सत्ता मिळवण्यासाठी. ही सत्ता घेऊन तुम्ही करणार काय आहात? बरं, तुम्हाला कारभार करता येत नाहीये. तुमच्या हातामध्ये सत्ता आली 2014ला, त्याच्यानंतर महाराष्ट्रावरचं कर्ज वाढलं. आम्ही तुमच्यावर सत्तेत होतो, आम्ही अनेक विषयांना विरोध केला होता. म्हणजे मला आठवतंय 2014ला सत्ता आली आणि त्याच्यानंतर नोटबंदी झाली होती. नोटबंदीला पहिला विरोध करणारा नेता होता उद्धव बाळासाहेब ठाकरे,
जे NDA मध्ये होते आणि त्यांनी आम्ही पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं नोटबंदी ही देशाला परवडणार नाही आणि तेच झालं. अनेक लोक मेले, लाईनीत उभे राहून मेले. ह्याची जबाबदारी कोण घेणार? 50 दिवसांनी जर मी हे ठीक केलं नाही तर मला फासावर लटकव, आम्ही निघून जाईन, असं मोदी म्हणाले होते. किती लोक त्याच्यामध्ये अडचणीत आले. आजही त्याचे परिणाम आपण भोगतो आहोत. नोटबंदी आवश्यक होती का? नव्हती, काही गरज नव्हती, तरी त्यांनी केली. डॉलरचे आणि रुपयाच्या किमतीबद्दल हे बोलत राहिले. आज डॉलरच्या तुलनेत रुपया 90 रुपयापर्यंत पोचलाय. म्हणजे त्या लोकांनी सत्ता तर घेतली, पण ती सत्ता यांना राबवता आली नाही. ही सत्ता त्यांनी आपल्या मित्रांसाठी, मित्रपरिवारांसाठी, असरदार लोकांसाठी राबवली आणि त्याच्यामुळे ना महाराष्ट्राचं भलं झालं, ना मुंबईचं भलं झालं, ना देशाचं भलं झालं. त्यामुळे सामान्य माणसाच्या मनामध्ये, सामान्य भाजपच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये हे दुःख निश्चित असणार की याचसाठी केला होता का अट्टहास, असं मला वाटतं. रश्मिताई आणि उद्धव सर जेव्हा वर्षामधून निघाले तिकडून इथपर्यंत गाडीने, म्हणजे जे पार्टीचे आहेत, जे पार्टीचे नाही आहेत, अनेक जण इमोशनल झालेले. सगळेच होते. बरं, त्या इमोशनल सिच्युएशनचा फायदा शिवसेनेला उठवता आला नाही अशी एक चर्चा आहे. कारण तेव्हा खूप लोकांना वाटलं की नाही, उद्धव सर बरोबर होते, त्यांच्यावर अन्याय झालाय. मग तुम्हाला त्याचा फायदा का नाही उठवता आला? तुम्ही का बाकीच्या पक्षांबरोबर हात मिळवणी केलीत? बघा, भावना ही भावना असते आणि भावनेचा फायदा उचलायचा नसतो. ती फायदा उचलण्यासाठी भावना व्यक्त केली जात नाही. जे प्रत्येकाच्या मनातनं आलं ते हे झालं की उद्धव साहेबांवर अन्याय झाला, ही भावना होती. त्याचा राजकीय फायदा काय उचलायचा? उद्धव साहेबांनी तर त्यावेळेला, आम्हाला आठवतंय, त्यांनी असं जाहीर केलं की मी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देतो, मी आमदारकीचा राजीनामा देतो. त्यांना अनेक लोकांनी सांगितलं की नाही, तुम्हाला विधानसभेमध्ये यावं लागेल, तुम्हाला ते आकड्यांचे जे काही आहे, जसं अटलजींचं झालं होतं तसं तुम्हाला तिकडे जाऊन बसावं लागेल, विधानसभेमध्ये तुम्हाला तुमच्या मागे किती आमदार आहेत हे सिद्ध करावं लागेल. उद्धवजी म्हणाले मी जाणार नाही. माझ्या पक्षातले लोक फोडून ह्यांनी माझ्याच विरोधामध्ये माझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे. जी माणसं माझ्यामुळे मोठी झाली, बाळासाहेबांमुळे मोठी झाली, त्यांना मंत्रालय आम्ही दाखवलं, तेच जर सोडून जात असतील तर मी आकड्यांचा खेळ खेळण्यासाठी विधानसभेत जाऊच कशाला? मला अशा सत्तेमध्ये काहीही इंटरेस्ट नाही. जी माणसं माझी होऊ शकली नाहीत ती माणसं कोणाचीच होऊ शकणार नाहीत. आणि आता तेच दिसतं आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे ह्यांच्यामध्ये विस्तव जात नाही अशा बातम्या आपण पाहतो. ते एकमेकांकडे बघत सुद्धा नाहीत बरेचदा. त्यांच्या अंतर्गत कलह इतका टोकाचा आहे की काहीही होऊ शकतं. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं त्रिकूट आज ते महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने तुम्ही जर पाहिलं असेल, पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे इकडे एकमेकांच्या विरोधात बोलतायत. अंबरनाथमधली भाजपची सत्ता एकनाथ शिंदे यांच्या चिरंजीवांनी, खासदारांनी उलथवून लावली आणि तिकडे राष्ट्रवादीला सोबत घेऊन सत्ता करण्याचा प्रयत्न करतायत. ठाण्यामध्ये, विशेषतः नवी मुंबईमध्ये जे गणेश नाईक आहेत ते म्हणतात मी ह्याचा टांगा कधीही पलटा करू शकतो, आणि एकनाथ शिंदे म्हणतात मला हलक्यात घेऊ नका. म्हणजे ही कुठली युती आहे? ही वैचारिक युती नाही आहे. ही वैचारिक, त्याला म्हणू आपण, अतिशय वाईट शब्द माझ्या तोंडात येतो पण तो मी वापरत नाही, पण हे काय आपण करतोय? म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही काहीतरी वेगळं करायला गेलात आणि उद्धव ठाकरेंना संपवायला गेलात, पण तुम्हीच संपलात. लोकांच्या नजरेमध्ये तुमची किंमत शून्य आहे आणि त्याच सामान्य माणसांच्या नजरेमध्ये उद्धव ठाकरेंची किंमत अतिशय लाख मोलाची आहे. कारण त्यांना माहिती आहे की ज्या माणसावर अन्याय झाला त्याच माणसाने आपले प्राण वाचवले होते, त्याच माणसाने महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये काम करून दाखवलं होतं, आणि तरीही या लोकांनी केवळ सत्तेपायी त्याचा विनाश करण्याचा प्रयत्न केला. मोदीजींनी उद्धव ठाकरेंना नकली संतान म्हणण्यापर्यंत ह्यांची पातळी घसरली. इतकं तर वाईट असू नये. आपण काय करतोय? वैचारिक बैठक आहे की नाही? ज्या मोदींना अटलजी अडवाणींच्या कालावधीमध्ये मोदींना गुजरात देऊ नका, मोदींमुळे गुजरातची आणि भाजपची प्रतिमा मलिन होते अशी चर्चा होऊन निर्णय होत होता, त्यावेळेला माननीय बाळासाहेब ठाकरेंना जेव्हा अटलजींनी विचारलं तेव्हा बाळासाहेब म्हणाले होते मोदी गया तो गुजरात गया. मोदींना वाचवणारे वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे होते.
त्यांनी उद्धव साहेबांना नर्मदा बचाव आंदोलनाच्या विरोधात जेव्हा मोदी बसले होते तेव्हा सपोर्ट करायला मोदींना उद्धवना पाठवलं होतं बाळासाहेबांनी. हे उपकार तुम्ही विसरता. तुम्हाला संपवायला तुमच्याच पक्षातले लोक निघाले होते. अमित शहाला कोणी आसरा दिला होता? त्यांना जेव्हा जेलवारी आणि त्यांच्यावर जे काही संकट आलं होतं, 12 खुनांचं प्रकरण, या गोष्टी आपण विसरतो. एखाद्या माणसाने आपल्यावर उपकार केले तर आपण जन्मभर लक्षात ठेवले पाहिजेत, आपले वैचारिक मतभेद काही असोत. संकटाच्या वेळेला जो उभा राहिला त्याला आपण मदत केली पाहिजे. मदत नाही केली तरी चालेल, आपण त्याच्या विरोधामध्ये त्याला संपवण्याच्या सगळ्या प्रयत्नांमध्ये तरी सामील होऊ नये. एक संस्कृती असते, प्रत्येकाला असं वाटतं अरे नाही, ह्या माणसाने आपल्याला जीवनात मदत केली आहे, तुम्ही त्याला संपवायला निघाले. तुम्ही तो नकली संतान म्हणेपर्यंत जाता. तुम्ही म्हणता हा खोटारडा आहे, ह्याने मी असं काही म्हटलंच नव्हतं. कशासाठी करता राजकारण? सामान्य माणसाला हे सगळं कळत नाही, अशातला भाग नाही. पण बिचारा सामान्य माणूस, त्याच्या हातातच मतदानाचा अधिकार राहिलेला नाही आहे, तो तरी हतबलपणे बघण्याशिवाय दुसरं काही करू शकत नाही. आता तुम्हाला पुढचा प्रश्न कदाचित आवडणार नाही, पण मला तो विचारलाच पाहिजे. आदित्य ठाकरेंबद्दल म्हणजे दिनो मोरिया आणि दिशा पटनी या प्रकरणामुळे आदित्य ठाकरेंचं फॅन फॉलोईंग, त्यांचा जो एक वर्ग, जो तरुण वर्ग चाहता आहे, त्याच्यामध्ये कुठे काही कमतरता आली का? उलट वाढली. लक्षात घ्या, आदित्य ठाकरेंना बदनाम करण्याचं षडयंत्र हे भारतीय जनता पार्टीचंच होतं. तेच मी सारखं सांगतोय की ह्यांनी कुटुंब बदनाम केली, ह्यांनी घरामध्ये घरफोडी केली, आणि घरफोडी केल्यावर ते घर माझंच आहे, माझ्याच मालकीचं आहे असं सांगत हे फिरायला लागले, किंवा तशी माणसं नेमली गेली. आदित्य ठाकरे यांना बदनाम करण्याचं षडयंत्र यांनी रचलं, त्याच्यात त्यांना यश मिळालं नाही. सुशांत सिंगच्या हत्येचा जो काय सगळे आरोपी होते त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे, ते दिशा सालियन प्रकरण, हे सगळं आठवत असेल तुम्हाला. त्याच्यातनं आलं काय बाहेर? काहीही नाही. आदित्य ठाकरेंचा त्या सगळ्या प्रकरणाशी संबंध नव्हताच, त्याच्यामुळे त्यांनी त्याच्यावर रिॲक्शनसुद्धा दिली नाही. जेव्हा अति व्हायला लागलं तेव्हा फक्त ते म्हणाले की हे काय बरोबर नाही. आणि उद्धव साहेब आणि आम्ही सगळे त्यावेळेला, मी पण प्रवक्ता म्हणून सांगत होतो की तुम्ही फॅमिलीवर आघात करताय, तो योग्य नाही. जर असं काही असेल, जे नाहीच आहे आम्हाला माहिती आहे, पण असेल तर समोर येईल. उगाच तुम्ही तेच आहे म्हणून खोटे डंके जे पिटताय ते चुकीचं आहे, हे आम्ही त्यावेळेला सांगितलं होतं. दिनो मारिया प्रकरणात सुद्धा तुम्ही जे म्हणताय तशा पद्धतीची काही कंत्राटं दिली गेली नाहीत. ह्या लोकांनी अशा पद्धतीने बदनाम करण्याचं षडयंत्र, हेच जे मी म्हणतोय ना, ईडी, CBI आणि इन्कम टॅक्स, या सगळ्या यंत्रणांचा ते उपयोग करतात आणि बदनामीचं षडयंत्र रचतात. दुर्दैवाने काही लोक त्याला बळी पडतात, पण त्याचा काहीही परिणाम आदित्य ठाकरेंच्या इमेजवर झालेला नाही. उलट देशभर नव्हे, जगभर आदित्य ठाकरे काय विचार करतायत, काय बोलतायत ह्याच्याकडे लक्ष आहे. आदित्य ठाकरे एक युवा नेतृत्व आहे आणि ते देशाचे नेते आहेत असं आम्हाला आता वाटतंय. कारण त्यांचा अभ्यास, त्यांचं बोलणं, त्यांच्याकडे असलेलं शब्दसंग्रह, या सगळ्यामध्ये एक मोठी ताकद आहे. आणि ते बाळासाहेबांचे नातू आहेत, उद्धव साहेबांचे चिरंजीव आहेत, त्यांचा अभ्यास तर लहानपणापासून आहेच ना, बाळकडू त्यांना मिळालेलंच आहे घरामधनं. त्याच्यामुळे अतिशय हुशार, चाणाक्ष आणि ध्येयवादी. त्यांना पण नेहमी ते म्हणतात की बाबांनी जे करून दाखवलं, आजोबांनी जे करून दाखवलं, तसं मला पण करून दाखवायचं. आणि त्यांनी ते करून दाखवलं. पर्यावरण रक्षणामध्ये जेव्हा ते मंत्री होते तेव्हा त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले. अनेक वेळेला त्यांनी त्यांच्या खात्यामध्येच न काम करता इतर खात्यात पण काम केलं आणि चांगले निर्णय होत आहेत याकडे लक्ष दिलं. महाराष्ट्रामध्ये प्रगती व्हावी याकडे लक्ष दिलं. त्यामुळे त्यांची प्रतिमा अतिशय उत्तम, उत्कृष्ट आणि भविष्याचा वेध घेणारी आहे. ओके. बाळासाहेबांचे खरे वारसदार हे राज ठाकरेंना वाटत होतं तेच आहेत, पण नेमकी जेव्हा एक घोषणा करण्यात आली तेव्हा उद्धव साहेबांचं नाव पुढे झालं आणि राज ठाकरे बाहेर पडले. पण जेव्हा तेच बाळासाहेब वारले त्याच्यानंतर दोन्ही ठाकरे एकत्र आले, ज्युनियर ठाकरे एकत्र आले असते, तुम्हाला वाटतं आज जी परिस्थिती आहे राजकीय ती वेगळी असती? बघा, उद्धव साहेबांना कार्याध्यक्षपद दिलं ते स्वतः राजसाहेब ठाकरे यांनी. ते जर तुम्ही काढून पाहिलं नाशिकचं अधिवेशन, तर त्याच्या वेळेला राजसाहेबांनीच त्यांचं नाव स्वतःहून जाहीर केलं होतं. आणि उद्धव ठाकरे साहेब त्यावेळेला कार्यरत होते सामनामध्ये. सामनाची जबाबदारी त्यांच्यावर होती आणि बाळासाहेबांच्या व्यस्ततेमध्ये लोकांना भेटणं, कार्यकर्त्यांचं ऐकून घेणं, हे सगळा कार्यभार जो आहे तो ते पाहत होते.
राज ठाकरे साहेब तेव्हा बाळासाहेबांबरोबर असायचे, तेही दौरे करायचे, तेही व्यस्त होते. या सगळ्या याच्यामध्ये कार्यकर्त्यांना आपुलकीने विचारपूस करणारा माणूस म्हणून उद्धव साहेब पुढे आले आणि कार्यकर्त्यांची अशी इच्छा होती की असा कार्याध्यक्ष हवा जो आमची विचारपूस करेल, आपुलकीने वागवेल, आणि म्हणून कार्याध्यक्षपदी राज ठाकरे साहेबांनीच त्यांची नेमणूक केली. 2012 जेव्हा हिंदू हृदय सम्राट वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देवाज्ञा झाली, त्याच्यानंतर सामान्य मराठी माणसाच्याच मनामध्ये हे आलं होतं की खरंच आता या दोन भावांनी एकत्र यायला हवं. ते येण्यासाठी जवळपास आता हा कालावधी गेला 12 ते आता 25, म्हणजे जो काही 20 वर्षाचा कालावधी 2006 नंतरचा म्हणतायत ते. पण ही दोन मनं आता एकत्र आली आहेत. ते मनाने एकत्र आहेत, ते कुटुंबाने एकत्र आहेत. मराठी माणसाला खूप आनंद झालेला आहे आणि हे आता कायम एकत्र राहतील असं वाटतंय. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर खांद्याला खांदा लावून हातात हात घालून दिसले, तर पुढे कधी नारायण राणे आणि भुजबळ पण दिसतील का त्याच व्यासपीठावर? कारण ते तुमच्याकडूनच तिकडे गेले आणि तुमच्यामुळेच त्यांना पुढे जे प्रोग्रेस झाला तो शिवसेनेमुळेच झाला. बघा, असं आहे की ज्या ज्या लोकांनी उद्धव साहेबांचं नेतृत्व मान्य केलं ते सगळे आता आमच्यासोबत आहेत. राज ठाकरे साहेबांचा स्वतंत्र पक्ष आहे, उद्धव ठाकरे साहेबांचा पण पक्ष आहे, त्यांनी युती केली आहे. नारायण राणे, छगन भुजबळ, गणेश नाईक, एकनाथ शिंदे, अजून बाकीचे जे काही आहेत, त्यांनी बंडखोरी केली होती आणि त्यांनी बंडखोरी केली त्यावेळची कारणं वेगळी होती. छगन भुजबळ आमच्याबरोबर सत्तेत होतेच की महाविकास आघाडीमध्ये, त्याच्यामुळे त्यांनी उद्धव साहेबांबरोबर काम केलेलंच आहे. गणेश नाईक होते, त्यांना पण माहिती आहे उद्धव ठाकरे साहेब कशा पद्धतीने काम करतात. नारायण राणेंना स्क्रिप्ट भारतीय जनता पार्टीकडनं मिळते, त्यांची रोजीरोटी त्यांच्यामुळे चालते. जे उद्धव ठाकरेंच्या विरोधात आहेत त्यांना आपण सोबत घेण्यात कसं शक्य होणार? ते त्यांनी उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारावं, झालं गेलं विसरून जावं, त्यांनी म्हणावं मला माफ करा, आम्हाला तुमच्यासोबत घ्या. उद्धव ठाकरे साहेब निश्चितपणे यांचा विचार करतील. हा विषय त्यांचा आहे, माझा नाही आहे. अच्छा, म्हणजे पुढे मागे कदाचित ते एकत्र येतील. बघा, उद्धव साहेबांचं आता म्हणणं साधं आणि सरळ आहे. आत्ताचं जे संकट आहे ते महाराष्ट्रावर आहे, आत्ताचं जे संकट आहे ते मराठी माणसावर आहे, आत्ताचं जे संकट आहे ते हिंदूवर आहे. हे गुजराती नेते दोन, सगळ्या गुजरात्यांचा आम्ही विरोध करत नाही, गुजरातींचाच आम्ही विरोध करत नाही. मुळात आम्ही त्यांना आमच्यासोबतच घेतलेलं आहे, वाढवलेलं आहे, एकत्र आम्ही राहिलेलो आहोत वर्षानुवर्ष. हे मुंबई गिळंकृत करायला निघाले आहेत. एका धारावी प्रकल्पाच्या बदल्यामध्ये मुंबईचा सगळा TDR त्यांनी अदानीला दिलेला आहे. 12,000 एकर जमीन जवळपास त्यांना दिलेली. म्हणजे किती जमिनी ते खाणार आहेत आणि काय करणार आहेत त्याचं? मूळ धारावीकराला मुंबईमधनं बाहेर काढण्याचं षडयंत्र अदानी करतोय, त्याला आमचा विरोध आहे. मुंबई गिळंकृत करण्याला आमचा विरोध आहे, अदानीला विरोध नाही आहे. तुम्ही ते पण मी मुद्दामून क्लिअर करतो, अदानी एक उद्योगपती आहेत, त्यांना आमचा विरोध नाही. ही जी पॉलिसी आहे, तुम्ही धारावीकरांना धारावीमध्ये घरं द्या, आमची काही अडचण नाही. तुम्ही त्यांना जे काही त्यांचे रोजगार आहेत त्या रोजगाराची जी जागा आहे ती धारावीमध्ये उपलब्ध करून द्या, सुंदर करा धारावी, आमचं काही म्हणणं नाही, आम्ही तुम्हाला मदत करू. पण तुम्ही गिळंकृतच करायला चालले. धारावीच्या बदल्यात TDR. अहो, TDR जर दिला, मुंबईचे बाकीचे व्यावसायिक जे बांधकाम व्यावसायिक आहेत ते काय करणार? म्हणजे त्यांना जर एक्स्ट्रा FSI घ्यायचा असेल, TDR विकत घ्यायचा असेल, तर त्यांना अदानीच्या ऑफिसमध्ये जावं लागेल, ना की महानगरपालिकेच्या. मग तुम्ही महानगरपालिकेचा हक्कच मारून टाकताय ना. बरं, अदानी एक प्रायव्हेट कंपनी आहे, ते कितीही पैसे मागू शकतील. मग बिल्डर त्याप्रमाणे सामान्य माणसाला घर घेण्याचं जे त्याचं स्वप्न असतं ते धुळीस मिळवणार, कारण त्या गुणाकाराने ते त्याचा दर वाढवणार. मग मराठी माणूस आज मुंबईमध्ये घर घेऊ शकत नाही आहे. आज त्याची काय अवस्था आहे? बरं, जे बांधकाम व्यावसायिक आहेत हे काय सांगतात, मराठी माणसाने इकडे नॉनव्हेज खायचं नाही. ही कुठली जबरदस्ती आहे? मुंबईमध्ये मूळ मुंबईकर मराठी माणूस आहे, गुजराती व्यापारी आहे, त्यांनी बांधकाम केलं, त्यांनी ती बिल्डिंग बांधली, मान्य आहे आम्हाला, त्याच्यामध्ये आम्ही राहायला आलो, तर म्हणतात नाही इकडे नॉनव्हेज खाणाऱ्यांना आम्ही घर विकतच नाही आहोत. हे संकट वाटत नाही आहे का तुम्हाला? अहो, हे मोठं संकट आहे. उद्या तुम्हाला घर घेण्याची ऐपत झाली तर तुम्हाला घर घेऊ शकणार नाही तुम्ही.
तुम्हाला मुंबईच्या बाहेर घर घ्यावं लागेल का? तर हे गुजराती व्यापारी हे जे आहेत ते मुंबईला मांसाहार मुक्त करू इच्छित आहेत. असं कसं होईल? मांसाहार आम्ही करतो ना सगळे, आम्हाला आवडेल. जा मग किरण रिजिजूला सांगा ना तुम्ही बीफ खाऊ नका म्हणून, जर एवढी हिंमत आहे तुमच्यामध्ये तर. गोहत्या बंदी तुम्ही पूर्ण देशभर लागू करा ना. का नाही करत? ती फक्त महाराष्ट्रातच लागू आहे, गोव्यात का नाही हो? गोव्यामध्ये लोक बीफ खातात, ते चालतं. किरण रिजिजू ह्यांचा मंत्री सांगतो की हो मी खातो, मला वाटतं, मला आवडतं, मला कोण अडवणार आहे? आणि त्याच्या मांडीला लावून अमित शहा बसतात. हे कुठलं हिंदुत्व आहे? तुम्ही गोरक्षा करता ना तुम्ही. गोरक्षक लोकांना मारतात रस्त्यामध्ये का? तर ते गोहत्या करून काही मुसलमानांना मारलं त्यांनी. मग हे काय? जर तुम्ही खरोखरच हिंदू आहात, जर तुम्ही तुमच्या बोलण्यावर तुमचा विश्वास आहे आणि तुम्ही ते केवळ राजकारणासाठी बोलत नाही आहात, तर तुम्ही सर्वांना समान नियम केला पाहिजे. गोमाता राष्ट्रमाता का नाही करत? करा ना गोमाता राष्ट्रमाता. पूर्ण देशभर हे कळू दे की गोमाता आहे, गोमाता हीच राष्ट्रमाता आहे. कत्तलखाने कोणाचे आहेत? मुस्लिमांचं. कत्तलखाने जैन मारवाड्यांचे आहेत, स्लॉटर हाऊसेस. हे माहिती आहे का? किती लोकांना माहिती त्याचे आहे? मालक ते आहेत. त्यांचा व्यवसाय आहे तो. त्यांना तुम्ही बंदी करा. ते तुम्ही करत नाही आहात. तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवता. अरे हे कुठला प्रकार आहे हा? आम्हाला मूर्ख समजता का? सामान्य मराठी माणसाला मूर्ख समजतात का भाजपवाले? सत्ता घ्यायची, सगळ्या जमिनी अदानीला द्यायच्या, सगळे प्रोजेक्ट अदानीला द्यायचे. अहो मराठी माणसं काय करणार? त्यांना पण कामधंदा करू द्या की. ही कुठली पद्धत आली यांची? ह्याच धोका जो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी ओळखला की हे आता आपल्याला जगू देणार नाही आहेत, म्हणून ते एकत्र आले आणि म्हणून ते लढतायत. ते मुंबईकरांच्या अस्तित्वासाठी लढतायत, स्वतःच्या नाही. ते मुंबईच्या अस्तित्वासाठी लढतायत, स्वतःच्या नाही. ते महाराष्ट्रातल्या सामान्य 13 कोटी जनतेच्या अस्तित्वासाठी लढतायत, स्वतःच्या नाही. हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुमचा मतदानाचा अधिकार हिरावला जातोय, तुमच्या जमिनी हिरावल्या जात आहेत, तुम्हाला घरं घेऊ दिली जात नाही आहेत, तुम्हाला तुमच्या आजूबाजूची झाडं कापली जात आहेत, तपोवन नष्ट केलं जात आहे. तिकडच्या विकासाच्या नावाने मेट्रो आणि मोनो तर बंद पडली मुंबईतली, कोणी बघायला तयार नाही. हा विकास नाही आहे, हा विनाश आहे, असं आमचं स्पष्ट मत आहे. बाळासाहेबांबरोबर तुम्ही काम केलं आहे, उद्धव साहेबांबरोबर काम केलं, आता आदित्यबरोबर देखील तुम्ही काम करत आहात. त्या तिघांमधली काम करतानाची किंवा निर्णय घेण्याची समानता आणि विषमता तुम्हाला काय जाणवतं? ठाकरे परिवार हा अतिशय उत्तुंग व्यक्तिमत्वांचा खजिना आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. माझं भाग्य आहे की मला बाळासाहेबांबरोबर कमी कालावधी पण काम करण्याची संधी मिळाली. 2.5 वर्ष साधारणपणे आम्ही त्यांच्याबरोबर काम करत होतो. 2-5 वेळा मी त्यांना भेटलो असेल, फार नाही भेटलो. पण बाळासाहेबांचं शेवटचं जे काही आवाहन होतं ते शूटिंग करण्याची संधी मला मिळाली होती. आणि मी, उद्धवसाहेब, आदित्यसाहेब आणि बाळासाहेब आम्ही चौघच त्या, आणि कॅमेरामन, असे आम्ही तिकडे होतो. त्यांचं व्यक्तिमत्व तर उत्तुंग होतंच, पण ते अतिशय भावनिक होते आणि त्यांनी भावना नेहमी जपल्या आणि हाच संदेश दिला की भावना जपा. उद्धव ठाकरे अतिशय तीक्ष्ण, हुशार अशा पद्धतीचे राजकारणी आहेत, पण त्याचबरोबरीने ते तितकेच हंबल, तितकेच प्रामाणिक आणि त्यांच्या वडिलांप्रमाणेच भावनिक आहेत. तोच वसा आदित्य ठाकरे यांच्याकडेही आहे. तेही अतिशय हुशार आहेत आणि तितकेच भावनिक आहेत. त्यांच्या कार्याची पद्धत साधारण सारखीच आहे. जी मी बाळासाहेबांकडे पाहिली, जी उद्धवसाहेबांकडे पाहिली, तीच मी आदित्यसाहेबांकडे पाहतो आहे. ठाकरे कुटुंबाची कार्य करण्याची पद्धतच तशी आहे. आता राज ठाकरेंकडे पण मी जी पाहतोय, साधारण तीच परिस्थिती, तीच विचार करण्याची प्रवृत्ती अशी त्यांची आहे. त्यामुळे ठाकरे परिवार हा महाराष्ट्राचा मोठा एक अतिशय म्हणतो ना आपण ठेवा आहे आणि तो आपण जपला पाहिजे आणि तो आपण वाढवला पाहिजे. अनेक वर्ष मुंबईमध्ये BMCचे इलेक्शन झाली नाही, त्याने मुंबईचं किती नुकसान झालं, कसं नुकसान झालं असं तुम्हाला वाटतं? बघा, गेली जवळपास 5 वर्ष मुंबईचं आणि 7 ते 9 वर्ष इतर महानगरपालिकांमध्ये निवडणुका झाल्या नाहीत. निवडणुका जिकडे होत होत्या तेव्हा कारभार हा सामान्य नगरसेवकांच्या
हातामध्ये होता. प्रशासक म्हणून ह्यांनी जेव्हा सरकारी माणसं आणली तेव्हा नगरसेवकांचा कोणताही सहभाग त्याच्यामध्ये नव्हता. महानगरपालिकेत, मुंबई महानगरपालिकेत टेंडर प्रक्रिया आहे. ती टेंडर प्रक्रिया नगरसेवक जे आहेत त्यांच्या विचारांती समोर यायची. प्रशासकाने परस्पर निर्णय घेतले, दाखवायला टेंडर आणले आणि मोठ्या प्रमाणामध्ये पैशाचा अपव्यय केला. ह्याचं मोठं उदाहरण उद्धव ठाकरे साहेबांनी 92,000 कोटीपर्यंतच्या ठेवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ठेवल्या होत्या मुंबईकरांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी. त्या ठेवी प्रशासकाने गेल्या 3 वर्षामध्ये 70,000 कोटींपर्यंत आणल्या. म्हणजे 22,000 कोटी रुपये गायब झाले. ते का मोडले? तर ते कोणाला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी मोडले गेले किंवा त्याच्याकडनं ज्याला आगाऊ रक्कम म्हणतो आपण ती घेण्यासाठी मोडले गेले. हा मुंबईकरांच्या भवितव्याशी एक प्रकारे खेळ केला गेला. ह्याच्यात मुंबईचं नुकसान झालं. मुंबईमध्ये स्ट्रीट फर्निचरचा घोटाळा झाला. मोठ्या प्रमाणात छान छान दिसणारे बदकं, प्राणी असे रस्त्यात मुंबईत तुम्हाला पाहायला मिळतात. ते धुळखात पडलेले असतात. मुंबईत रस्त्यांचा घोटाळा झाला. सगळ्या बाजूने रस्ते खोदले गेले. सिमेंट कॉन्क्रीटचे करणार म्हणून खोदले गेले. त्याच्यामुळे धूळ, माती, सिमेंट मुंबईकरांच्या फुफ्फुसात गेलं. मुंबईकरांना असंख्य पद्धतीचे आजार कोरोनानंतर निर्माण झाले आणि त्याच्यामुळे त्यांचं नुकसान झालं. सगळ्यात मोठं नुकसान जे झालं ते मुंबईकरांची जीवनवाहिनी ज्याला आपण म्हणतो त्या जीवनवाहिनीचं नुकसान झालं. BSTचं. BST तोट्यात गेली. BSTमधले दर वाढवले गेले. मोनो फेल गेली. मेट्रोमधल्या सगळ्या व्यवस्थेमुळे मुंबईचं ट्रॅफिक कमी झालं नाही, उलट ते वाढत गेलं. असं सगळ्या बाजूने मुंबईचं नुकसान होत गेलं आणि मुंबईच्या मोक्याचे भूखंड हे अदानीला दिले गेले. सगळ्यात मोठं नुकसान तर ते झालं. थोडक्यात म्हणजे मला फक्त की अनेक वर्ष सत्ता शिवसेनेकडे होती. मग तुमचा जाहीरनामा नाही, आता हे जे गॅप महापालिकेत 25 वर्ष होती. हां, तर BMCची सत्ता तुमच्याकडे होती. आता हा जो इलेक्शनचा जो गॅप गेला, इलेक्शन झालं नाही, तो एक गॅप वगळता 3 वर्ष जाहीरनामा या विषयाकडे म्हणजे वचननामा या 3 मुद्द्याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे अनेक वर्ष शिवसेनेची सत्ता, एक गॅप आणि आताचा जाहीर वचननामा. आम्ही वचननाम्याच्या आधी आम्ही 2 पुस्तिका काढल्या. एक मुंबई मॉडेल आणि एक मुंबईला आम्ही काय दिलं. आम्ही केलेली कामं जी आहेत ती आम्ही जाहीरपणे मांडली आणि सगळ्यांना ती दाखवली की आम्ही हे केलं आहे. 2012मध्ये आमचं कॅम्पेन होतं करून दाखवलं. 2017मध्ये आमचं कॅम्पेन होतं होय हे पुन्हा करून दाखवलं. आणि 2026मध्ये आमचं कॅम्पेन आहे होय हे आम्हीच केलं. आम्ही काम करतो आणि लोकांना दाखवतो. इतर लोक काम न करता त्याचं श्रेय घेतात. मुंबईतले अनेक प्रकल्प आम्ही केले. कोस्टल रोड असो, मुंबई महानगरपालिकेचा प्रकल्प आहे हा, जो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या दूरदृष्टीने त्यांच्या स्वप्नातला प्रकल्प आहे. म्हणून त्याचं जेव्हा भूमिपूजन झालं होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हा टोलमुक्त मी रस्ता बनवतो आहे आणि आजही तो टोलमुक्त आहे. तो आम्ही केला. मुंबईमध्ये असंख्य मुंबईतल्या महानगरपालिकेतल्या शाळा ज्या बदलल्या त्या आदित्य ठाकरेंच्या संकल्पनेतनं बदलल्या. ही कामं आम्ही केली. त्याच्यामुळे पुढच्या काळात 2026 ते 2029 2030 जो कालावधी आम्हाला मिळणार आहे त्याच्यामध्ये आम्ही वचननामा दिलेला आहे की आम्ही काय काय देणार आहोत. आम्ही सुरक्षा देणार. आम्ही सर्वसामान्य माणसांना, मुंबईकरांना चांगलं आयुष्य देणार. आम्ही बसचे फेअर जे आहेत ते अतिशय कमी ठेवणार आणि ते कायम तसेच ठेवणार. आम्ही बसेसची संख्या वाढवणार. मागच्या वेळेला आम्ही 500 स्क्वेअर फीटपर्यंत लोकांना हे मुक्त केलं होतं, टॅक्स मुक्त केला होता, कर मुक्त केलं होतं. आता आम्ही ते 700 स्क्वेअर फीटपर्यंत करणार. मुंबईकर आजही 500 आणि 700 आणि 1000 स्क्वेअर फूटमध्येच राहतात आणि त्याच्यामध्ये त्यांच्या 3-3, 4-4 कुटुंब राहतात. त्यांना केवढा मोठा दिलासा या निमित्ताने मिळतोय. मुंबईकरांचं जीवन खरंच जर चांगलं करणारं असेल तर ते उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षच आहे. आता तर मनसे पण सोबत आलेली आहे. त्यामुळे निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की मुंबईकर जनता आम्हालाच मतदान करेल आणि आम्हालाच निवडून देईल. गुलाल आम्हीच उधळणार. शुभेच्छा त्यासाठी आमच्याकडून. Yes. बरं, शेवटी फक्त 2 प्रश्न राहिलेत. एक म्हणजे उद्धव साहेब जेव्हा CM होते तेव्हा त्यांनी मंत्रालय घरी चालवलं आणि 2 म्हणजे जे त्यांची मंडळी होती, म्हणजे जे मंत्रिमंडळाची मंडळी होती त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नव्हतं. हे आरोप विरोधकांकडून झालेले आहेत. याकडे तुम्ही कसं पाहता? आरोप आहेत. त्यावेळेला उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना दुर्दैवाने कोविडचं संकट आलं होतं.
त्याच्या आधी तोक्ते वादळ आलं, निसर्ग वादळ आलं आणि या सगळ्या संकटांना खंबीरपणे उद्धव साहेबांनी जे काही लोकांना मदत करायची होती ती केली आणि या संकटांना तोंड दिलं. उद्धव साहेब घरातनं काम करतात वगैरे हे जे काही आरोप होतात त्याला काही अर्थ नव्हता. कोविडच्या कालावधीमध्ये त्यांनी फेसबुक लाईव्ह करून लोकांच्या घराघरात ते पोचले आणि त्यांना आधार दिला आणि त्यांना कसं काय पद्धतीने जगायचं ते त्याचं मार्गदर्शन केलं, त्याचा फायदा झाला. मंत्रिमंडळातले जे सदस्य होते ते दर आठवड्याला भेटत होते, मंत्रिमंडळाची बैठक होत होती, आम्ही सगळे त्यावेळेला होतोच की. त्याच्यामुळे असे आरोप कोणी केले नाही. हे भारतीय जनता पार्टीच्या एक पद्धतीचं जे म्हणतात ना, त्यांना एक ती सवय आहे की खोटं बोला आणि रेटून बोला, तेच बोलत राहा. ते तेच बोलत राहतात आणि 100 वेळा जेव्हा तुम्हाला ते ऐकायला मिळतं तेव्हा तुम्हाला असं वाटतं अरे असेल, हा असं काहीतरी असू शकतं, पण ते खोटं असतं. ओके. त्याच्यामुळे हे आरोप चुकीचे आहेत. उत्कृष्ट मुख्यमंत्री देशातले आजपर्यंत किती झाले मला सांगा? उद्धव ठाकरे हे एकमेव आहेत जे पहिल्या 5 सलग 5 वेळा होते. कुठे आहेत बाकीचे एवढे सगळे? फडणवीस पासून सगळे कुठे आहेत? अशोक चव्हाण आमच्यासोबत कॅबिनेटमध्ये होते. मला आठवतं अशोक चव्हाण स्वतः मुख्यमंत्री राहिलेले आहेत, त्यांचे वडील मुख्यमंत्री राहिलेले आहेत, शंकरराव चव्हाण. अशोक चव्हाणांनी जाहीर सभेत असं म्हटलं होतं, मी या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्यासारखा उत्कृष्ट मुख्यमंत्री पाहिलेला नाही. हे त्यांचं वाक्य आहे. जो माणूस स्वतः मुख्यमंत्री राहिला, ज्याचे वडील मुख्यमंत्री होते, काँग्रेस अनेक वर्ष मुख्यमंत्री देत आले होते, त्यांनी असं म्हणावं. याचा अर्थ उद्धव ठाकरेंचा कारभार हा किती पारदर्शी होता आणि किती सामान्य माणसाला न्याय देणारा होता हे सिद्ध होतंय. आज ते अशोक चव्हाण भाजपमध्ये आहेत, त्यांना विचारा. त्याच्यामुळे उद्धव ठाकरेंचा कार्यकाळ हा अतिशय चांगला होता. संकटांनी व्याप्त असून सुद्धा खंबीरपणे कसं सामोरं जावं हे दर्शवणारा होता आणि त्याच्यात त्यांनी निश्चितपणे काम केलं, करून दाखवलं, मुंबईला वाचवलं आणि म्हणूनच लोकांना त्यांच्याबद्दल जी आपुलकी आहे की अरे हा आपल्या घरातला मोठा माणूस आहे, त्याचं कारणच ते आहे. उगाच असं कोणी कोणाला स्वीकारत नाही हो. आज देवाभाऊ ह्यांचं कॅम्पेन आहे. देवाभाऊंना खरोखर घरातला माणूस म्हणून लोकांनी स्वीकारलंय का? विचारा लोकांना. ते बघतायत देवाभाऊ फक्त बसलेले आहेत. देवाभाऊंना चालवणारं कोणीतरी वेगळंच आहे. हे देवाभाऊ का खावा भाऊ का झाडे कापा भाऊ असे वेगवेगळे त्यांना जे काय म्हणतात ना इमेजेस चिपकलेले आहेत. आता जी निवडणुका येत आहेत 2026च्या, सगळे 5 मोठे पक्ष आणि एक छोटा पक्ष, 6 पक्ष म्हणजे रिंगणात आहेत. यापैकी निष्ठावंतांची मध्ये जी नाराजी ती सगळ्या 6 पक्षांमध्ये. तर काय सांगेल त्यांच्या त्या वैचारिक बैठकीमध्ये 2026च्या निवडणुकीला किती घातक ठरू शकते का की सपोर्टच होईल? बघा, निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय होतो, सगळ्याच पक्षात होतो. प्रत्येक वेळेला प्रत्येकाला जे हवं असतं ते मिळत नाही. परंतु तसा विचार न करता आपल्याला जे हवं आहे ते मिळालं नाही म्हणून मी आता हा पक्ष सोडला असा विचार न करता आपल्या विचारांना जो मार्ग दाखवतो तो आपला नेता, त्या नेत्यावर विश्वास ठेवून आपण आपल्या विचारांशी प्रामाणिक राहणं हे आपलं राजकारणातलं कार्य असतं. असे आम्ही सगळेच काम करत असतो. सगळ्यांनाच सगळं मिळत नाही. त्याच्यामुळे निष्ठावानांना त्यांचं दुसऱ्या पक्षात जाऊन जर यश मिळत असेल तर शुभेच्छा, पण विचारांना यश मिळणार आहे का? तर नाही, कारण त्यांना त्यांच्या विचारांनी वागावं लागणार आहे. तुम्ही मतदारसंघात बंडखोरी करून निवडून याल सुद्धा, पण तुम्हाला जे आता मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं उदाहरण देईन, त्यांच्या विचारांचं एक गारूड तुमच्या मनावर आहे. ते झुगारून तुम्ही फक्त तिकीट मिळालं म्हणून दुसरीकडे गेलात. तुमच्या विचारांना जे आयुष्यभर तुम्ही जे विचार जपले, शिवसेनेचे, बाळासाहेबांचे, उद्धव साहेबांचे, आदित्य साहेबांचे, ते तुम्हाला इतर पक्षात राबवता येणार आहेत का? तुम्हाला तरी उघडता येणार आहे का तोंडातनं? नाही. त्याच्यामुळे नुकसानच आहे, त्यांचं नुकसान आहे. निवडणुका येतात जातात, युत्या आघाड्या होतात, तुटतात, माणसं राजकारणात येतात, मोठी होतात, काही सोडून जातात, काही गायब होऊन जातात. जगणं सामान्य माणसांचं सुसह्य व्हावं यासाठी या निवडणुका असतात. आपण त्याच्यामध्ये आपलं योगदान द्यावं एवढाच प्रत्येक सामान्य माणसाची अपेक्षा असते की आपल्या आजूबाजूला असणारा राजकारणी आपल्यासाठी काय करतोय. जे उद्धव ठाकरेंनी करून दाखवलं, जे आदित्यनी करून दाखवलं
की आम्ही सामान्य माणसासाठी काम करतो. जे आता राज ठाकरे आमच्यासोबत आलेले आहेत, सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आलेले आहेत. त्याच्यामुळे निष्ठावंत, त्याच्यानंतर आणखीन जे काही बंडवंत, त्यांना शुभेच्छाच आहेत. त्यांचं भवितव्य त्यांच्या हातात आहे. सामान्य माणसाचं भवितव्य हे मात्र मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या युतीच्या हातात असायला हवं, तरच ते निश्चिंत आणि सुदृढ आणि चांगलं होईल असं मला वाटतं. सरते शेवटी लास्ट वर्ड, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काय सांगाल? एक अतिशय दिलदार, अतिशय कणखर, संकटांना सामोरं जाणारा, आपल्या कार्यकर्त्यांच्या संकटांना स्वतःच्या छातीवर घेणारा आणि अतिशय विचारवंत आणि खरोखर भावनिक असणारा नेता उद्धव बाळासाहेब ठाकरे. आणि शिवसेना पक्ष? शिवसेना पक्ष त्यांचाच आहे, कार्यकर्ते त्यांचेच आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असंच पक्षाचं नाव आहे. त्याच्यामुळे प्रत्येक कार्यकर्ता हा उद्धव साहेबांना समोर ठेवून काम करतोय, आदित्य साहेबांना समोर ठेवून काम करतोय आणि त्याच्या मनामध्ये आता आनंद आहे की राज ठाकरे साहेब सुद्धा पण सोबत आलेले आहेत. त्याच्यामुळे आम्ही नेहमी म्हणतो, पक्ष आपला ठाकरे, चिन्ह आपलं ठाकरे. त्याच्यामुळे ठाकरे हाच आमचा पक्ष, ठाकरे हेच आमचं चिन्ह आणि ठाकरे हेच आमचं भवितव्य. एवढंच मी या निमित्ताने सांगू शकतो. पण तुम्ही आता पक्ष आणि चिन्हाचं नाव घेतलं, ते तर कोर्टात आहे आणि ते पण त्रांगडच आहे. किती त्याच्याबद्दल काय वर्ष वाटतं? अजून लागतील? भगवान के घर देर है अंधेर नहीं असं म्हणायचं आणि पुढे पुढे तारखा घेत राहायच्या. 4 मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाचे जजेस ऑलरेडी बदलले आहेत. अजून 40-50 बदलल्यावर आम्हाला निश्चितपणे आशा आहे काहीतरी मार्ग निघेल. 2030, 50, 60, 80, 3035ला वगैरे त्याचा निकाल लागावा अशी अपेक्षा आहे. पण घटना काय सांगते शिवसेनेची? पक्ष आणि चिन्ह कोणाकडे राहील? शेवटचा प्रश्न. बघा, तुम्हाला जर ते 10क नावाचा जे घटनेचा जो विषय आहे त्याच्यामध्ये क्लिअर कट लिहिलेलं आहे की एखाद्या विषयावर एखाद्या पक्षातल्या काही लोकांनी, काही समूहांनी बंडखोरी केली तर त्यांना स्वतंत्र पक्ष म्हणून त्यांना स्थान मिळतं. भुजबळांच्या काळामध्ये ते होतं. त्यांनी 18 लोकांबरोबर त्यांनी पक्ष सोडला, त्यांना वेगळं पक्ष म्हणून स्थान दिलं, गट म्हणून स्थान दिलं. तसंच एकनाथ शिंदेच्या वेळेला झालं, त्यांना गट म्हणून स्थान देणं इथपर्यंत ठीक होतं. त्यांच्या हातामध्ये पक्ष देणं, त्यांच्या हातामध्ये चिन्ह देणं, न्यायाच्या आणि न्यायव्यवस्थेच्या बाबतीत मी एक वकील असल्यामुळे मला हे माहिती आहे की बोलता येत नाही. न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करता येत नाही. इट विल बी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. पण स्टील सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये जे आहे तोच तर न्याय असतो. शेवटी न्याय काय आहे? जे सामान्य माणसाला कळतं, रुचतं, पटतं तोच न्याय. जर सर्वोच्च न्यायालयातनं हा न्याय नाकारला जात असेल किंवा तो पुढे पुढे ढकलला जात असेल तर मग जायचं कोणाकडे? हा न्याय कधी मिळणार? देवालाच माहिती. देवालाच माहिती आहे. शेवटच्या ह्याच्यामध्ये आपण ही मॅरेथॉन मुलाखत संपवत आहोत. पण शिवसेना पक्ष, शिवसेनेचं चिन्ह, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचं आणि समाजाचं नातं, BMCचं नातं, इलेक्शनचं नातं, वर्षा बंगल्याचं नातं आणि शिवसेना भवनाचं नातं हे आपण एक जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तर ॲडव्होकेट हर्षल प्रधानजी, आपण जे आपला वेळ दिला लिमिटलेस मराठीसाठी Thank you. मला खूप त्याबद्दल आनंद आपले झाला. धन्यवाद. धन्यवाद.